लक्षात ठेवा, गुढीपाडव्याला गुढीला ह्या रंगाची साडी चुकूनही नेसवू नका. मग सुखी समृद्धीसाठी कोणत्या रंगाची साडी नेसवावी? ज्योतिषी सांगतात, नववर्षाची सुरुवात तर अवघ्या जगभरात मोठ्या जल्लोषात करण्यात आली. पण हिंदू धर्मानुसार नव्या वर्षाची खरी सुरुवात तर गुढीपाडवा सणापासूनच होते. ज्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, तो सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय. धार्मिक मान्यतेनुसार ज्याला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो, या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. यंदा 19 मार्चला गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहेत. ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मानुसार गुढीला कोणत्या रंगाच्या साड्या नेसवाव्यात, कोणत्या रंगाची नाही, तर जाणून घेऊयात. वैदिक पंचांगानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर गुढीपाडवा सण साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. त्यानुसार यंदा गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसू नयेत किंवा कोणत्या रंगाची नेसवावी, अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात असतील तर ह्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे, तर जाणून घेऊया. चैत्र प्रतिपदा तिथी प्रारंभ 19 मार्च सकाळी 6:55 चैत्र प्रतिपदा तिथी समाप्ती 20 मार्च शुक्रवार सकाळी 4:50 उदय तिथीनुसार गुढीपाडवा 19 मार्च गुरुवार रोजी साजरा करण्यात येईल. गुढीपाडवा शुभ मुहूर्त 19 मार्च गुरुवार सूर्योदय सकाळी 6:26 19 मार्च गुरुवार अभिजित मुहूर्त दुपारी 10:04 पासून ते दुपारी 12:53 पर्यंत. गुढीला ह्या रंगाची साडी चुकूनही नेसवू नका. तर धार्मिक मान्यतेनुसार गुढीला कोणत्या एका विशेष रंगाची साडी नेसवत नाही आणि तो रंग आहे काळा. कारण काळा रंग मंगल कार्यात अशुभ मानला जातो. मग गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी? तर गुढीच्या साडीचा रंग कोणता आणि कसा असावा, तर जाणून घेऊया. गुढीसाठी साधारणपणे प्रसन्न रंगाची निवड केली जाते. खालील रंग गुढीसाठी अधिक शुभ मानले जातात. गडद पिवळा किंवा केशरी हे रंग मांगल्याचे आणि चैतन्याचे प्रतीक मानले जातात. तुम्ही गुढीला ह्या रंगाची साडी नेसवू शकता. लाल रंग विजय आणि शक्तीचे प्रतीक म्हणून लाल रंगाची साडी वापरली जाते. हिरवा रंग निसर्ग आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून अनेक घरांमध्ये हिरव्या रंगाची साडी, विशेषतः काठपदराची, नेसवली जाते. साडीचा प्रकार शक्यतो जरीचा काठ असलेली रेशमी साडी किंवा खण वापरावा. यामुळे गुढीला एक पारंपरिक आणि भव्य रूप येते. गुढी अधिक सुंदर दिसते. तर वर दिलेल्या शुभ रंगांपैकी कोणतीही साडी तुम्ही नेसवू शकता. शास्त्रानुसार कोणत्याही विशिष्ट एकाच रंगाचा आग्रह धरण्यापेक्षा वर दिलेल्या शुभ रंगांपैकी जी तुमच्याकडे उपलब्ध असेल किंवा जी तुम्हाला आवडेल ती साडी तुम्ही वापरू शकता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.